सगळ्यांना आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आज आपण चिकन कुर्मा करणार आहेत आणि 1.5 किलो चिकन आणलेलं आहे आपण आणि मी हे पाण्यात टाकलं आणि आपण काय करायचं, धुवायच्या आधी मीठ घालायचं, कारण त्याची जी घाण असते किंवा त्याच्यावर काही कीटाणू असतात ते मिठामुळे लवकर हे होता। आणि आता काही अर्धा तास असंच राहू द्या, पूर्ण घाण निघून जाईल। हे असं करून घ्यायचं, कारण ते कसं घाण असते ना, पूर्ण मीठ प्रत्येक पीसला लागायला पाहिजे, म्हणजे खारट पाणी व्हायला पाहिजे आणि पूर्ण स्किन असं एकदम घाण पाणी येतं। हे असं आणि मग धुवून टाकायचं स्वच्छ। हे आपण आता अर्धा तास झालेला आहे चिकनला आणि कशी घाण, म्हणजे पूर्ण असं घाण पाणी निघलेलं आहे। आता याला चांगलं 3-4 पाणी स्वच्छ धुवायचं आणि कसा चिकन कुर्मा बनवायचा मी ते दाखवते। हे मी काय घेतलेलं आहे, पहिले मेन म्हणजे कांदा घेतलेला आहे, तोही आपला सफेद कांदा आहे सुकलेला। मी असा चिरून उन्हात टाकलेला होता आणि अशी कचेर झालेली। आता काय करायचं, आपण ही कचेर तेलात तळायची। तेल तापतंय, आपलं तेल टाकलंय मी कढईमध्ये। हे आता ही थोडी आपण कचेर तळून घेऊ। हे आणि कमी गॅस करायचा, कारण जळायला नाही पाहिजे जास्त। पहिलेच कुरकुरीत येते, फक्त थोडीशी नॉर्मल लाल व्हायला पाहिजे। हे बस। आणि तुम्हाला वाटलं जळते तर गॅस बंद करून द्यायचा आणि हे एक भांड्यात काढून घ्यायची। हे आणि जळली बी तर काही एवढं हे नाही, कारण ती दळायची जी आपल्याला। आणि असं पण आपण कांदा भाजूनच टाकतो। हां, कांदा भाजूनच टाकतो, त्याचा स्वाद एकदम भारी लागतो। कांदा भाजल्यानंतरच आपण काही वस्तू करतो, भाजी म्हणा, काही रेसिपी, कोणतीही रेसिपी असू द्या। आता ही पण तशीच करायची, पूर्ण टाकून द्यायचं। आणि आमच्या चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायचं विसरू नका। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा, आम्ही वाचतो। कमेंट करायला विसरू नका। हे असं मस्त थोडंसं तांबूस होऊ द्यायचा आणि काढून घ्यायचा। हे मी गॅस बंद करून दिलेला आहे, कारण तेल तापलेलं आहे आपलं। हे मी धना पावडर घेतलेलं आहे 2 चमचे। हे आणि परत काळा मसाला आहे, हे 1 चमचा। परत तिखट आहे आपलं घरगुती, हे 1.5 चमचा। आणि परत हळद आहे, हे 1 चम्मच। आणि परत लाल तिखट आहे आपलं, हे मी पहिले पण टाकलं बरं का, घरगुती तिखट होतं आणि हे पण घरगुती जे फक्त फिकट आहे, म्हणजे तरी यायचं। मी बनवलेलं आहे ते स्वतः घरी। हे आता मी याच्यात थोडंसं पाणी ॲड करेल, जास्त नाही बरं का, आपलं लागता जसं मिक्सरमध्ये आपण जेवढं पाणी लागतं दळायला तसंच याच्यात बी हे करायचं, कारण मसाला जळायला नाही पाहिजे म्हणून पाणी घालतो आपण याच्यामध्ये। हे अशी पेस्ट तयार करायची। हे अशी, बस। आता आपलं जोपर्यंत आपली पेस्ट तयार झाली आहे, मी तोपर्यंत एका साईडला ठेवते आणि दुसऱ्या बाजूला गॅस चालू करते। हे आणि त्याच्यामध्ये काजू टाकते थोडे 10-12 आणि परत पिस्ता आहे आपले। हे पिस्ता आहे, हे पिस्ता पण टाकून द्यायचा आणि खोबरं आहे सुकलेलं, ते पण टाकून द्यायचं आणि असं मस्त थोडंसं चाळून घ्यायचं थोडं तेलामध्ये। हे असं चाळून घ्यायचं, थोडंसं नॉर्मल भुजायचं, जास्त नाही भाजायचं। हे बघा, मी फक्त थोडंसं नॉर्मल तेल टाकलं आहे, जास्त नाही। हे आणि जास्त तेल काही हे करायचं नाही, कारण काही जास्त तेल बी चांगलं नाही खायला। हे आता काय करते, थोडंसं नॉर्मल भाजलं आणि गॅसवर मी आता एक साईडला लगेच कुकर ठेवते, कमी गॅस केला। आणि ही जी आपली काजू बदामचं भाजलेलं आहे, हे आपल्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं, काजू आणि पिस्ता।
काजू आणि पिस्ता आणि परत खोबरं आहे, सुकं खोबरं. हे पहा असं. आता थोडंसं गार होईपर्यंत आपण आता चिकनचं तयार करू. हे पहा आता मी काय करते पहा, पहिले तेल घालते कुकरमध्ये. तेल घातलं मी, आपल्या अंदाजानुसार तेल घाला. हे पहा मी खडे मसाले घेतलेले पूर्ण अख्खे, आणि तेल तेच घेतलं बरं का. कांदे जे आपले तळले ना तेच कांद्यांचं तेल आहे, दुसरं तेल नाही. आणि मी त्याच्यात थोडंसं तूप पण घालते. हे पहा चवीनुसार तुम्ही तूप घालू शकता, बटर घालू शकता. हे पहा. आणि आता काय करायचं, हे तापल्यानंतर आपण पूर्ण खडे मसाले तेलात घालायचे. पहिलं तर जिरं घाला, मेन जिरं आहे. हे पहा मी जिरं घालते. आणि पूर्ण खडे मसाले टाकायचे आता. हे पहा ते पूर्ण खडे मसाले घालायचे. हे पहा आता आपले खडे मसाले भाजले गेले, आणि त्याच्यानंतरून अद्रकची पेस्ट आहे. ही पहा लसूणची पेस्ट आहे, आणि 3 हिरव्या मिरच्या आहे, अशा कट मारलेल्या आहे मी तिघांना. दाखव. आणि आता काय करायचं, आपण पहिले हा मसाला घालायचा लगेच तयार केलेला. असा मसाला टाकून द्यायचा. खूप छान वास येतोय, तुम्ही एकदा करून बघा. हे पहा हे असं भांडं धुवून घ्यायचं मसाल्याचं आता पूर्ण मस्त, आणि हे पण ह्याच्यातच टाकून द्यायचं. हे पहा थोडा गॅस फास्ट करायचा, म्हणजे मसाला मस्त भाजला जाईल. आणि वास खूप मस्त येतोय, खूप छान येतोय. आणि आता काय करायचं, आपण मसाले भाजले गेले का मग हे दही टाकायचं. पहा मी थोडंसं चांगलं परतून घेते एकदा अजून परत. हे दही आहे, मी 1.5 किलोला पावशेरभर दही घेतलेलं आहे. हे पहा तुम्ही बघू शकता. आणि त्याला फेटायचं नाही, असंच टाकायचं. हे पहा असंच टाकलं, म्हणजे मी चमचीने फेटलेलं नव्हतं, असंच टाकलं आणि असं करून घ्यायचं मस्त. हे पहा असं मस्त हळूहळू असं एक जीव करायचा याच्यामध्ये, ते मसाल्यामध्ये. हे पहा आणि कस्तुरी मेथी आपली ही पहा, हिला अशी क्रश करून टाकून द्यायची मस्त. हे पहा हे पहा आपण दही आता फेटली गेली ना, ही पहा कशी मस्त झाली, म्हणजे दहीच दिसत नाही त्याच्यामध्ये. आणि आता काय करायचं, आपण आता हे आपले पूर्ण पीस याच्यात घालायचे. हे पहा असे मस्त घालायचे एक 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 पूर्ण, आणि असं मस्त शिजून जातं.
एक जीव करायचा. पाणी अजून नाही घालायचं, शेवटून घालायचं आणि त्याला पाणी सुटेल चिकनला. चिकनचं पूर्ण पाणी असं चोळून काढून घ्यायचं धुताना. एवढंसं पण पाणी नाही राहायला पाहिजे चिकनमध्ये. हे पहा. आणि आता काय करायचं आपण असं वर खाली करायचं. हे पहा किती भारी दिसतंय. खूप छान दिसतंय. आणि आता आपण थोडंसं 15-20 मिनटं झाकण लावून देऊ बिना शिट्टीचं. हे पहा बिना शिट्टीचं, लेस पण नाही आहे. असं लावून द्यायचं. 15-20 मिनटं अशी शिजू द्या. आणि परत मी तुम्हाला सांगते. हे पहा आपले काजू आणि पिस्ता आणि खोबरं भाजलेलं होतं. त्याच्यात आपण आता कांदे दळायचे, ते तळलेले कांदे. हे पहा हे पहा कच्चे. हे पहा कशी कुरकुरीत झालेली आहे. आता ही पूर्ण याच्यात दळायची. आणि आता मम्मीचे सबस्क्रायबर वाढून द्या. आता मी याच्यात थोडं पाणी घालते म्हणजे लवकर तळलं जाईल आपलं. हे पहा. चला आता 15 मिनटं झालेले आहे आपल्या भाजीला. आता आपण आहे ना हे दळलेलं टाकायचं आहे आपल्याला. पहिले तर हे काढून घेऊ आपण असं, कारण आपली भाजी अजून कच्ची जी शिजली नाही आहे. पहा आणि दिसतेच ती कच्ची. आणि आता काय करायचं आपण, हे जे मिश्रण आहे काजू पिस्ता आणि कांद्याची आपली ती करप तळलेली, ही पहा अशी टाकून द्यायची. आणि आता ही एकजीव मध्ये करून घ्यायची अशी वर खाली. आणि परत झाकून द्यायचं 10-15-20 मिनटं. असं मस्त शिजून जाईल आता ती. हे पहा पाणी वगैरे अजून टाकू नका, कारण त्याचं जांगाचं पाणी सुटतं. बिना शिट्टीचं. हे पहा मी आता 10 मिनटं झाले आणि 15-20 मिनटं सांगितले होते, कारण आपल्याला पाणी घालावं लागेल. हे पहा पाहून घेते मी एकदा भाजी कशी आहे, घट्टी आहे का पातळ. हे पहा घट्टी जे. हे पहा आणि चिकन कुर्मासाठी घट्टीच चांगली. मी फक्त नॉर्मल पाणी घालते, कारण कसं आपल्याला भात पोळी बरोबर लागेल म्हणून, बस जास्त नाही. आणि आता मीठ पण घालून द्यायचं. पहा अंदाजानुसार आपण मीठ घालू शकतो. आणि थोडा वेळ 5 मिनटं अशीच झाकून द्यायची, म्हणजे मीठ भेदून जाईल. असं काढून द्यायचं. आता मी चमचा बदलला थोडंसं. आता काय करते 5 मिनटं असंच झाकते. ते पहा आता आपण शिजली का ते पाहू. 5 मिनटं झाले. आता एखादं पीस काढून बघू आपण. आणि तुम्हाला मी दाखवते. हे पहा तरी पण किती छान आली. हे पहा पाहू शकतो आपण. आता तोडून दाखवते मी तुम्हाला. गरम आहे. हे पहा किती मस्त शिजलं, एकदम भारी. हे पहा हे पहा एकदम भारी शिजलेलं आहे. आणि तरी पण भारी आली. हे पहा तेल पण मस्त आलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला भाजी काढून दाखवते. हे पहा आपली कोथिंबीर घालते आणि भाजी काढून दाखवते. कोथिंबीर शेवटून घालायची, कारण काळी पडत नाही कोथिंबीर, अशी मस्त हिरवी असते. हे पहा तुम्ही पाहू शकता. हे पहा आणि गॅस बंद करायचा लगेच. हे पहा मी भाजी काढते, तुम्हाला काढून दाखवते. आणि आजची रेसिपी कशी झाली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे पहा मस्त तेल आलेलं आहे. हे पहा आणि आज म्हणजे जास्त पाणी नाही घातलं मी, कमी घातलं, तुम्ही पाहिलं. हे पहा घट्ट आहे, मस्त घट्टी ग्रेव्ही. हे पहा
दही वगैरे मस्त. हे पहा, तुम्ही भात बरोबर खाऊ शकता, भाकर बरोबर खाऊ शकता, पोळी बरोबर. आणि शिजलं पण मस्त आहे ती. शिजलं बी मस्त आहे. आणि एकदा नक्की करून पहा. तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करा, क्लिक करा, लाईक करायचं विसरू नका. लाईक करायचं विसरू नका आणि शेअर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा झाला ते.